Hello, hello. This is the my artifact episode number 1545. आजची तारीख आहे 7 मे 2019. आता वाजले रात्रीचे 9 वाजले. मी खूप वेळापासून म्हणजे जेव्हापासून ऑफिस आलंय तेव्हापासून मी स्वतःसोबतच बोलत आहे. कारण आज असं काही झालं आहे की ज्याच्यामुळे मला आज काफी वाईट फील होऊन राहिलाय. आढळून मला याच्यामध्ये माझी गलती आहे की माझ्या विचार करण्याची गलती आहे. व्हॉट इज माय फॉल्ट मला इथे कळून नाही राहिलाय. दॅट्स वाय आय एम क्युरियसली वेटिंग फॉर द आर्टिफॅक्ट एपिसोड. बट युजली तू केव्हाही आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकते, असं काही हे नाही, बंधन नाही. बट मला असं वाटलं की आपण जास्त ओव्हर थिंकिंग तर नाही करताय असं मला वाटलं. त्यामुळे मग मी थोडासा शांत राहिलो, विचार केला आणि आता आपण कन्क्लुजन वर जाऊ. व्हॉट 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 हॅपन्ड. झालं काय आज युजली नॉर्मल दिवसच असतं प्रत्येक दिवसाप्रमाणे, असं काही फारसं नाही. बट आज नाही का, एक प्रकारे ऑफिसमध्ये मला बोलवलं गेलं मीटिंग रूम मध्ये आणि माझे रिझल्ट सांगण्यात आले. व्हॉट रिझल्ट? रिझल्ट म्हणजे की तू ऑफिसमध्ये कसा आहे, कसा वागतोस, कसा काम करतो, तुझा ऍटिट्यूड काय. मला हे नाही कळून राहिलंय की हे लोक माझ्या पासून जज न करता हे लोक मला माझ्या कॅरेक्टर पासून जज करते की मी कसा आहे, काय आहे, माझा ऍटिट्यूड कसा आहे. what the fuck was that? मला कळून नाही राहिलंय हे का नवीन आहे. आणि ऍटिट्यूड म्हणजे मी कसं एक प्रकारे एकदम आउट ऑफ द बॉक्स जाऊन असं काही फारसं काही करत नाही. जे त्यांनी सांगितलं तेच काम करतो. तरी आय डोंट नो. त्याच्यामध्ये मला जो स्कोर भेटला तो बहुत पुअर स्कोर आहे. 0, 1, 0 वगैरे, बहुत बेकार. आता हे त्यांनी असं का दिलं मलाही नाही माहित. युजली मला माझ्या बिहेवियर वरून असं काय होत आहे का? वेल, कसं आहे, मी जोपर्यंत दुसरी बाजू मला माहित पडणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही का माझं चुकलं काय. ठीक आहे, मी कामाबद्दल चुका झाल्या मी ऍक्सेप्ट करतो. बट रिसेंटली माझ्यापासून अशा कामाबद्दल काही चुका पण नाही होऊन राहिल्या, आणि झाल्या असं ते एकदम मायनर चुका आहे. राईट. तर मग बाकी काय? बाकी मग हे लोक कशाप्रमाणे मला जज करून राहिले? माझे ऍटिट्यूड, माझा मी का वागतो, का बोलतो, कसं. इज इज रिअली बेटर वे टू डू दॅट? आज मला एक प्रकारे असे हे सांगण्यात आलं की समजा तुझा असाच प्रोग्रेस राहिला तर नेक्स्ट टाइम तुला परमनंट तुला जॉब मधून सोडून जावं लागेल. म्हणजे एवढा माझा पुअर स्कोर आहे. मी खूप फ्रायटन झालो. आय वॉज कम्प्लिटली, म्हणजे कोणी तुम्हाला म्हणत आहे, म्हणजे तू जिथे काम करून राहिलाय आणि तू तेवढा एफर्ट घेऊन राहिलाय, एवढी मेहनत घेऊन राहिलाय, बट इन द एंड ते म्हणून राहिले लोक की तुझा असा स्कोर राहिला तर आम्ही तुम्हाला काढून देऊ. तर ऑफकोर्स भीती वाटते. डेफिनेटली मला पण माझी फाटली बहुत जास्त. मग मी विचार करायला लागलो साला प्रॉब्लेम काय झाला. बट मला रिअलाइज नाही झालं की व्हॉट इज एक्झॅक्टली.
आता मी याच्यामध्ये काही पॉइंट, आता ज्या लोकांनी मला हा स्कोर दिला ते लोक आहे प्रशांत, अविनाश, प्रशांत आहे, अविनाश, त्यानंतर अजून कोण आहे तो, शुभम, त्यानंतर आहे अश्विन आणि क्षितिज. ओके, असे 5 जण आहे. ओके, जे की ते समजतात की ते टीम लीडर आहे. ओके, आणि ऑफकोर्स या त्यांनी पण काही ना काहीतरी एफर्ट घेतले, सो वी हॅव टू से दॅट. असं डिसरिस्पेक्ट टू मला नाही पाहिजे. सो या, ओके. आता मी पहिलं उदाहरण घेतो अश्विन सोबत. ओके, तर अश्विन सोबत माझं पहिलेपासूनच नाही जमत लिटरली. म्हणजे तो जो काही बडबड करतो, मी युजली त्याला फारसा रिस्पॉन्स पण देत नाही आणि त्यासोबत फारसा बोलत पण नाही या वगैरे. तर याच्यामुळे त्यांनी मला बेकार स्कोर दिला, याच्यामुळे का मी तसं प्रॉपरली बोलत नाही. त्यामुळे आता प्रॉपरली बोलत नाही म्हणजे हा एकदम फालतूपणा, काही बोलतो पगली समज. म्हणजे काम ना धाम तो माझ्या प्रोजेक्ट मध्ये पण नाही, काही नाही. मी का बोलू त्यासोबत? या नाही बोलायचं मला त्यासोबत, नाही बोललो मी. देन व्हॉट हॅपन, ही गेव मी पोअर स्कोर. आता क्षितिज, वेल कसं आहे की जेव्हा मी ऑफिसमध्ये जॉईनिंग झाली ना, तेव्हापासून मी खूप लाईटली राहिलोय प्रत्येकांसोबत. या म्हणजे मी असा विचार केलाय की दोज आर एक प्रकारे फ्रेंडच आहे, आपल्या वयाचे आहे. सो वी हॅव टू एन्जॉय मच ॲज पॉसिबल. या तर त्यामुळे मी स्टार्टिंगला खूप यांच्यासोबत खूप मजाकीने वागलो वगैरे वगैरे. बट रिअलाइज झालं की हे लोक, मला थोडं उशिरा रिअलाइज झालं की हे लोक माझे कलिग्स नाही, हे लोक माझे सिनियर्स आहे. या आणि दे हॅव टू, आणि दे जज मी ऑन एव्हरी स्केल. ते प्रत्येक स्केलवर मला जज करतील. थोडं उशिरा मला रिअलाइज झालं. मग मी त्याप्रमाणे वागायला गेलो. मी प्रत्येकासोबत शांतपणे, ज्यांच्याशीच काम आहे त्यांच्याशीच आपण आपलं जुगाड ठेवायचं, त्यांच्यासोबत जास्त बोलायचं, फालतू लोकांसोबत जास्त इंटरॅक्ट करायचं नाही. या तर मी तेव्हापासून वगैरे ज्या लोकांशी माझी गरज आहे त्याच लोकांसोबत मी कॉन्टॅक्ट ठेवला, बाकी असं कोणासोबत कॉन्टॅक्ट वगैरे ठेवला नाही. मला रिअलाइज नाही होऊन राहिलं की या लोकांनी मला असा का स्कोर दिला. आणि पर जे झालं ते झालं, ऑलराईट. जे झालं त्याला आपण चेंज करू शकत नाही. आणि जे त्यांच्या मनात आहे त्यांच्याबद्दल पण आपण काही चेंज करू. मला हेच नाही कोण राहिलं अरे, हे लोकांचा जो स्कोअर कार्ड आहे तो डिपेंड करते की याचा हे कसं आहे वागण्याचा तरीका. ते कामाबद्दल जज करतच नाही आहे, ते जज करताय माझ्या पर्सनॅलिटीवर. ते जज करतायत, कुणी ना कुणीतरी सांगितलं की मी व्हिडिओ बनवतो म्हणून. हे बहुत पर्सनल गोष्ट झाली. हा व्हिडिओ बनवतो मी, आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो, दोज थिंग्स आर माय रिअली प्रायव्हेट. या करीब वर्षभरा अगोदर यांनी माझ्या मोबाईल मध्ये स्निक आउट केला आणि माझ्या मोबाईल मधून काही ना काहीतरी व्हिडिओज यांनी बघितले आणि यस, आणि त्यांना असं वाटलं की हा व्हिडिओ बनवतो हा. आणि हे कशी पर्सनल गोष्ट झाली ना. या त्यावेळेस मी त्यांना ते व्हिडिओ दाखवली नाही, त्यांनी ते बघितली, माझ्यासमोर बघितली. मी त्यांना रेजिस्ट करू शकत होतो या, पण मी रेजिस्ट नाही केलं, कारण तेव्हा मला असं वाटत होतं की हे लोक माझे कलिग आहे, दे आर नॉट माय सिनियर, सो वी हॅज टू बी फ्रेंडली. या बट नंतर रिअलाइज झालं की दे आर नॉट. या मग तेव्हापासून मी माझे सगळ्या गोष्टी कीप इट प्रायव्हेट ठेवायला घेतले. बट हे गोष्ट प्रोजेक्ट मॅनेजर कडे गेली या की मी व्हिडिओ वगैरे बनवतो. इज दिस थिंग रिअली पर्सनल टू मी, आणि या गोष्टी तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजरला सांगत आहात तर
तर माझं पूर्ण हे झालं ना, एकदम टाळकच फिरलंय. अरे काय म्हणजे हे लोक कशा पद्धतीने लोक मला जज करतात या. तर मग मी विचार केला या, मला बोलायचं होतं बहुत काय आतून एकदम. म्हणजे जेव्हा मॅडमने असं म्हणलं ना की तू व्हिडिओज वगैरे बनवतो, मला हे मुलांनी सांगितलंय म्हणे या. आणि जेव्हा असं मला मला असं ऐकायला मला असं माहित पडलं की मॅडम, तर माझं टाळकच खराब झालं, एकदम डोकंच गरम झालं या. कारण हे आर्टिफॅक्ट एपिसोड इज माय रिअली प्रायव्हेट थिंग. आजपर्यंत कोणालाच याच्याबद्दल फारसं माहित नाही, मी कोणालाच सांगितलं नाही. कोणाला सांगितलं नाही माझ्या लाईफ मध्ये. मी अशा काही काही लोकांना माहित आहे बिकॉज ऑफ दॅट की ते लोक मला खूप जास्त जवळ आहे या, त्यामुळे. आणि ते फारसं एकदम वरवरून माहित आहे. जसं लाईक विशाल वगैरे या लोकांना वगैरे हलका हलकासा माहित आहे, बट नॉट इन डेप्थ काय याचं महत्व काय, याचं हे काय. कारण मी हे सांगितलंच नाही कोणालाच नाही. अँड दॅट्स बिकॉज इट्स रिअली प्रायव्हेट थिंग. आणि ही गोष्ट गेली प्रोजेक्ट मॅनेजर पाशी. तर राईट, वेल माझा असं म्हणण्याचा अर्थ आहे की तू याच्या अगोदर कधी प्रायव्हेटायझेशन मध्ये तू कधी गेला नाही या, प्रायव्हेट फील्ड मध्ये तू कधी गेला नाही की प्रायव्हेट मध्ये कसं काम करावं लागते, हाऊ इज थिंग्स गना बी वर्कआउट वगैरे, राईट. तर त्यामुळे तुला या साऱ्या गोष्टी माहित नाही, जे की आता तुला माहित पडलं तर ती यू विल रिअलाइज या. आणि समोर अशी गलती होणार नाही याची मी पूर्णपूर दक्षता घेईन या. म्हणजे इथून मी हार्डली 6 महिन्यानंतर किंवा 5-6 महिन्यानंतर मी असा विचार करतो की मला पुण्याला जॉब लागली ना, विल गो देअर. तर मी नाही का कशाप्रमाणे वागेन, मी माझ्या गलतीपासून शिकेन या. कारण समज जर मी आता इथून कितीही स्टर्ड वागण्याचा किंवा कितीही चांगला करण्याचा प्रयत्न केला ना, तरीही या लोकांच्या मनात जी इमेज बनली आहे ना, ती इमेज आपण चेंज करू शकत नाही या. हा, थोडं बहुत आपण कामाव्यतिरिक्त आपण थोडं चांगलं एफर्ट देऊ, चांगलं आपलं प्रॉडक्ट देऊ, तर त्या लोकांना आपलं काम आवडेल या, दॅट इज गुड. बट त्यांच्या मनात जे माझ्याबद्दल जे पर्सनॅलिटी बनली आहे ना, ती कधी चेंज होणार नाही, कधीच नाही. तू इथून किती एफर्ट घे. हा, सो मग याच्यावर मग इलाज काय, ह्याच्यावर इलाज आहे की जेव्हा तू इथून समोर जाशील पुण्याला वगैरे किंवा नेक्स्ट कंपनीमध्ये वगैरे जाशील ना, तर तू रिअलाइज राहशील, तू तुझ्यापासून गलतीपासून शिकेल. तुला पहिलेपासूनच माहित राहील का तुझे जे कलिग्स आहेत ते कलिग्स नाही, ते तुझे सिनियर्स आहे. तर तू डिस्टन्स होईल त्यांच्या दोघांपासून या. आणि रिलेट करेल फक्त कामाव्यतिरिक्त, बाकी दुसरं काहीच नाही. का काम काय आणि बस, आणि त्याच्याबद्दल आपण कशाप्रमाणे डेव्हलपमेंट करू बस. इव्हन आपण इतकं गॅप ठेवू का त्यांना माझं नाव पण लक्षात आलं नाही पाहिजे, आणि एवढं एकदम सायलेंट राहू आपण. ऑलराईट, की हा होता पण हा इथे काम करताय, हा काहीच नाही. ओके, सो आपण एवढं मेंटेन ठेवू स्वतःला जेव्हा आपण नेक्स्ट जॉब साठी आपण प्रयत्न करू. ऑलराईट, सो दॅट इज वन थिंग. हे एक गोष्ट आपल्याला करायची आहे समोर. ओके, दुसरी गोष्ट, जे झालं ते झालं. आता ऑफिसमध्ये तुला काम करायचं आहे, परमनंटची वेळ आहे, ह्या लोकांना परमनंट तर करणं आहेच या. फर्स्ट ऑफ ऑल, जे तुझ्यापासून जे काम देत आहे ते बहुत ही प्युअर ॲक्युरेटनी काम करण्याचा प्रयत्न कर. प्युअर ॲक्युरेट, एकदम एकदम चांगलंच झालं पाहिजे. प्रत्येक याच्यात रिझन लिहून ठेव वगैरे, तू प्रत्येक याच्यामध्ये प्रॉपरली सांग. ओके, अनदर थिंग इज दॅट की यांच्यापासून थोडं चांगलं वागावं ह्या, म्हणजे यांची डायरेक्ट असं म्हणायचं आहे यांची चाटावं या. इट जस्ट लाईक असा या मॅडमचा अर्थ आहे की या सिनियर लोकांचं तुम्ही चांगलं वागा यांच्यासोबत. मी का आर्ग्यू करत नाही यांच्यासोबत. हा, मी माझं काम झालं, मी निघतोय घरी, मला एवढं दिसतंय या.
मला माझं काम आहे, काम भेटलं मी 8 घंट्यात काम करतो, नाही झालं थोडा वेळ थांबतो, निघून जातो. दॅट्स इट. मला एवढंच माहित आहे. बाकी या लोकांबद्दल मला फारसं जाणून घेण्याचा काहीही इंटरेस्ट नाही. या लोकांना आहे माझ्याबद्दल खूप काही जाणून घेण्याचं, खूप. म्हणजे यांना असं का वाटते माझ्यामध्ये असा कोणता इंटरेस्ट आहे या लोकांना का माहित. आणि मी आता या संडेला मी गेलो होतो उषा सरांकडे आणि ते दारूचा प्रोग्राम वगैरे झाला नाही. मला वाटलं की थोडस आपण जॉईन व्हावं आणि आय विल गो देअर. आणि गेलो मी तिथे आणि खूप काही दारू वगैरे घेतली आणि खूप नशा वगैरे केला. तेव्हा पण मी लवकर विसरून जातो की हे लोक डूड यार. मग मी तेव्हा का करणार होतो यार. मी असं रूमवर होतो, संडे होता, फुल गरमी होती, मला काही ना काही रिझन पाहिजे नव्हतं कुठेतरी बाहेर जाण्याचं, आणि मला एक रिझन भेटलं, माझ्याकडे दुसरी चॉईस नव्हती. दॅट्स वाय आय विल गो देअर. डूड हेच तर रिअलाइज करायचं आहे यार. तुला जेव्हा माहित पडते ना की इथे आपल्याला काही ना काहीतरी परफॉर्म करून दाखवायचं, तर तिथेच परफॉर्म करून दाखवायचं आहे. परफॉर्म करून दाखवायचंय म्हणजे काय, काहीच नाही या. समज तिथे गेला नसता, ते एक प्रकारे इमेज बनली असते का हा दारू पितून वगैरे असं समथिंग लाईक दॅट. नाही ना. अजून एक गोष्ट, ओके, तू सिम 3 सोडलाय दॅट इज गुड. तू कॅट 6 वर आलाय दॅट इज रिअली अमेझिंग. बिकॉज कॅट 6 वर चांगला केमोफ्लॅज भेटतो. केमोफ्लॅज म्हणजे एक प्रकारे लपण्याचा चान्स, जिथे तू दुसऱ्यांसोबत खूप कमी इंटरॅक्ट होतो. दॅट इज रिअली गुड थिंग. ओके, जेवढं जास्त कमी इंटरॅक्ट होईल तेवढा जास्त तुझ्या पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. म्हणजे कसं आहे की तू जेवढं लोकांसोबत कमी राहशील तेवढं त्यांच्या कमी, म्हणजे कसं आहे की थोडं कमी दिसलं एकमेकांमध्ये, दॅट इज रिअली गुड थिंग की जास्त कॉन्टॅक्ट मध्ये नाही राहिलं पाहिजे. ओके, त्यांनी जर बोलण्याचा प्रयत्न केला, आपणही बोलू, ऑफकोर्स चांगल्यानेच बोलू, असं नाही. कारण मलाही जोपर्यंत दुसरा जॉब लागत नाही तोपर्यंत मला इथे राहायचं आहे, ऑलराईट. आणि तोपर्यंत मला स्वतःला थोडस बिल्डअप करायचा आहे. माझ्यासाठी पैशाचा जो काही आहे तो मला इथूनच भेटून राहिलाय. या सो दॅट इज वाय कधी कधी असं रिअलाइज होते ना की ज्या काही आपण अशा स्टेजेस वरून चाललो आहे की समोर जाऊन रिअली ब्राईट फ्युचर असं मला वाटते. सांगू मी नाही का, बहुत एक प्रकारे नाही का, स्वतःला एक प्रकारे मी खूप जास्त सॅड झालो असतो आज, पण आज मला राग येत आहे खूप. आय डोंट नो व्हाय. मी खूप सॅड झालो असतो. समज जर मला या लोकांनी कामा व्यतिरिक्त टोकलं असतं ना, तर मी बहुत सॅड झालो असतो. का खरंच चला माझ्या कामापासून खूपच त्रास झालाय का, खरंच माझं आउटपुट इतकं बेकार आहे का, इतकं बेकार आहे का, इतकं बेकार आहे का. मी जस्ट लाईक, समज जर मला एवढं सॅड झालं असतं ना, मी घरी येऊन ऑटोकॅड प्रॅक्टिस केली असती की चलो यार 2D कर लेते कुछ तो. बट राईट नाऊ त्या लोकांनी मला जज केलं माझ्या कॅरेक्टरवर. मला हेच नाही कळून राहिलं अरे, आता मग मी याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय करू यार. कारण प्रत्येक लोकांचं डिफरंट कॅरेक्टर असते, त्याला चेंज करता येत नाही. इवन समहाऊ समवेअर आपण त्या गोष्टीला आपण दाबून ठेवू शकतो किंवा आता या लोकांनी मला सांगायचं का की कसं जगायचं, कसं खायचं, कसं हागायचं. हा आय डोंट नो या, लिटरली खरंच. जर मला काय माहित असतं ना, खरंच मी या साऱ्या गोष्टीवर इम्प्रुव्हमेंट आणण्याचा प्रयत्न केला असता. बट whatever it happens, it happens. Yeah. It's just keep moving forward. Yeah. प्रयत्न करत राहायचे ना आपल्याने. आणि हो, तू Naukri.com वर खूप लॅग दिला गेले हप्ताभर झाला. युजली तू फक्त रेझ्युमे अपडेट केला जेव्हापासून तू ते इंटरव्ह्यू करून आला, त्याच्यानंतर तुझा खूप लॅगिश आला. ती बेटर आहे की तू थोडीशी पढाई कर, ऑलराईट.
आणि Naukri.com वर आपल्याला स्वतःला थोडस दाखवण्याचा प्रयत्न कर. ओके. आणि या ऑलराईट. सो माझ्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी चालू आहे, बट अशा गोष्टी चालू आहे ज्या कधी पॉसिबल होणार नाही. युजली मी सकाळी उठल्यावर अशा काही विचार करतो पॉसिबल की अनपॉसिबल गोष्टी विचार करतो. म्हणजे कसं की जे कधी पॉसिबल होत नाही तरी मी असं असं विचार करण्यात तरी थोडी मजा येते. दॅट इज वाय. कोणत्या गोष्टी की माझ्या अकाउंट मध्ये 10 लाख रुपये जमा होऊन जाईल आणि मग ते 10 लाख रुपये घेऊन मग मी जाईल पुण्यामध्ये. मग मला जॉबची काही गरज नाही. 10 लाख रुपये इज हॅड इनफ फॉर मी फॉर माय सेटलिंग माय करिअर. सो सो मग मी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहील आणि इन द एंड मला ते थोडं चांगलं आउटपुट भेटेल असं मला वाटतंय. सो या आतापर्यंत एवढंच. या गलती काय झाली मला नाही माहित. या लोकांनी माझ्यावर आरोप केला ऍज अ पर्सनॅलिटी थ्रू आणि याच्यावर मी काहीच करू शकत नाही. थोडा बहुत मी स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेल, शांत राहील आणि जास्त बडबड करणार नाही. बट जे होत आहे ते alright. So is it this then is the my artifact episode number 15, 42, 45 right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.